सुखी राहा. स्वप्न किया भासहा वेड लावी हा जीवा वेगळी दुनिया तरीही ओळखीची. तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी सिंचना, सिंचना बाळा, तू मनातला सगळा राग दूर सारून इथे आलीस. खूप बरं वाटतंय बघ. हरीश, ह्या काय बोलतायत? ह्यांना आपल्यात भांडण का झालं हे माहित नाही का? सिंचना वहिनी, जरा शांत हो. आई, आपण जरा बसून बोलूया का? हरीश, गप्प का? बोल ना आता. मला वाटलं होतं माझा हॅरी माझ्या सोबत आहे, आमचं एक परफेक्ट रिलेशनशिप आहे. पण नाही, शेवटी तू मला सोडून तुझ्या आई बाबांकडेच गेलास. एकदाही मी कशी आहे, मी एकटी काय करतेय, मी एकटी सगळं कसं मॅनेज करते हे साधं विचारायची इच्छा सुद्धा नाही झाली ना तुला? इथे उभे राहिलेल्या कोणालाच माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. सिंचना, इथे काहीच बोलायला नको, तिकडे जाऊन बोलायचं. नाही, इथेच सगळ्यांसमोर बोलायचं आहे मला. सिंचना प्लीज, इथे काहीही बोलू नकोस, तिकडे जाऊन बोलूया. चल. नाही, कळू दे ना सगळ्यांना. तसंही आपल्यातलं भांडण आपल्यातलं राहिलंच नाहीये, सगळेच इन्व्हॉल्व झालेत. तर त्यांनाही कळू दे ना. आजपर्यंत मी तुझ्या फॅमिलीचा भल्याचाच विचार करत आली, तुझ्या फॅमिली सोबत एवढे हॅपीली राहिली. तुला तर चांगलंच माहिती मी किती श्रीमंत घरातून आली. मला ह्या सगळ्या ऍडजस्टमेंटची सवय नाहीये. मी कोणत्या लाईफस्टाईल मधून आली आहे तुला तर चांगलंच माहिती. आपल्या घरात एवढ्या सगळ्या लोकांसोबत राहायला लागतं, 8-8, 10-10 लोकांसोबत वॉशरूम शेअर करावं लागतं. आपली वेळ कधी येईल यासाठी लाईन लावून उभं राहावं लागतं. ते एवढूसं किचन, ती एवढीशी खोली, त्यात आपलं छोटं भांडण जरी झालं ना तरी सगळ्यांना ऐकू जात होतं. त्यात ही तुझी आई, हिचं तर स्कॅनर सारखं माझ्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष होतं. तरी मी हे सगळं सहन करत होते. कोणासाठी? तुझ्यासाठी. कारण माझं तुझ्यावर प्रेम होतं. पण तुला तर माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. पण तू काय केलंस? मला काय वाटतंय, मी या घरात कसं ऍडजस्ट करते ह्याचा कधी विचार केलास? अरे तू काय, तुझ्या घरच्यांनी पण मला कधी व्हॅल्यू केलं नाही. तुलाच माझी व्हॅल्यू नाही तर तुझ्या घरच्यांना तरी माझी व्हॅल्यू कशी असेल? माझ्याशिवाय ह्या घरात सगळं आनंदात आणि सुरळीत चालू. हळदी कुंकू काय ठेवतायत, आमरसपुराच्या पार्ट्या काय करतायत, पण ह्या घरची सून ह्या सगळ्यात इन्व्हॉल्व नाहीये. ह्याच्याशी कोणाला काहीच फरक पडत नाही. हॅरीला तर माझी व्हॅल्यू नाहीच. पण तुम्ही तरी माझा विचार करायला हवा होता. सिंचना, तुला खरंच वाटतं? इतक्या वर्षात तुला कधीच वाटलं नाही की आम्ही तुझी मनापासून काळजी घेतली? तुम्ही काळजी घेण्याचं नाटक केलं ताई, पण खरी काळजी तर मी घेत होते तुमची. हे बघा, हे काय माहितीये? तुमच्या जमिनीचे पेपर्स. हा, तुझ्याकडे? म्हणजे जमिनीचे पेपर सिंचनाने चोरले होते? काय म्हणजे सिंचना, हे पेपर्स तू चोरले होतेस? हो, मी चोरले. आईच्या न कळत त्यांच्या खोलीत जाऊन मी हे पेपर्स माझ्या ताब्यात घेतले. कारण ही जमीन आई बाबांचं स्वप्न, ही जमीन मला त्या बिल्डरच्या तावडीतून सोडवायची होती. पण मी काही केलं
तरी तुम्हा कोणालाच ते समजून घ्यायचं नसतं ना. कारण ह्या घरात फक्त वीणा वहिनीच महत्वाची, तिलाच फर्स्ट प्रेफरन्स दिलं जातं. म्हणूनच मी ठरवलं पप्पांच्या मदतीने ही जमीन सोडवेन आणि तुमच्या सगळ्यांच्या मनात मी जागा निर्माण करेन. पण नाही, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी मी स्वतःचे खरे चेहरे दाखवले आणि चांगलं वागण्याची इच्छाच मेली. ना मला आता ह्या पेपर्सची किंमत आहे, ना तुम्हाला काही उपयोग. सिंचना, काय आहे हे सगळं? आणि तू काय वागतीयस, काय बोलतीयस हे तुला तरी कळतंय का? आणि मला सांग, भांडण आपल्या दोघांमध्ये होता ना, त्यात माझ्या आईची काय चूक होती? तू तिचा काय इन्सल्ट करतेयस? अच्छा, म्हणजे जेव्हा ऍडजस्टमेंट करायची वेळ येते तेव्हा सगळ्यांसोबत ऍडजस्ट करायचं, पण जेव्हा भांडणाची वेळ येते तेव्हा सगळ्यांपासून लपवायचं. डोकं फिरलंय का तुझं ताई? इथे हे सगळं बोलायच्या गोष्टी तरी आहेत काय? कशासाठी जमलेत सगळे माहिती तरी का तुला? आय रिअली डोंट केअर. जर ह्या सगळ्यांनी माझा विचार केला नाही तर मी ह्यांचा विचार का करू? शयन सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुम्हाला इथे बोलावलं होतं, पण इथे तर शांत. एक गोष्ट नीट लक्षात ठेव हरीश, आपल्या भांडणात जेवढा तू आहेस तितकेच तुझे आई बाबा पण कल्प्रिट आहेत. बस हा सिंचना, बस. आता तुझा मला चेहरा सुद्धा बघायचा नाही. आत्ताच्या इथून चालती हो. हरीश, तू माझा इन्सल्ट करतोय. आणि तू माझ्या आईचा आत्तापर्यंत जो काही करतेस ना त्याला सुद्धा इन्सल्टच म्हणतात हा सिंचना. सुरुवात मी नव्हती केली. एवढी वर्ष जे काय माझ्या मनात पाहिलं झालं ते आज बाहेर पडतंय. मग एवढी वर्ष तुझ्या घरात माझा सतत इन्सल्ट होत होता, त्याचं काय? हॅरी, तू तर गप्प. तू हरीश, सिंचना वहिनी प्लीज तुम्ही जरा शांत होता का? प्लीज शांतपणे बोलूया का आपण? नाही सिद्धू, आता अजिबात शांतपणे बोलायचं नाहीये मला. आता नाही, हिचं तोंड सुद्धा बघायचं नाही. जोपर्यंत सिंचना तू माझ्या आईची पाय पकडून माफी मागत नाही ना, तोपर्यंत मला हिचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. कळलं सिंचना? माफी माय पट. चूक तुम्हा सगळ्यांची, त्यामुळे जोपर्यंत तुम्ही माझी माफी मागत नाही ना तोपर्यंत मी कोणाचं तोंडही बघणार नाही. अगं सिंचना, हे बघा, हवं तर सिंचनाच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. मला नाही, खरंच चांगली होती. आता सध्या खूप टेन्शनमध्ये, तिला जरा पाठिंब्याची गरज आहे. मी थोडंसं जाते तिच्याकडे. आई, ती चिडली आहे म्हणून असं बोलते. मनाने खूप चांगली आहे ती. तिच्याबद्दल कोणी मनात राग धरू नका. आई पाणी घे, पाणी घे.